लक्ष्मी निवास या मालिकेच्या 8 ऑगस्टमध्ये काय घडलं हे आज आपण बघणार आहोत. लक्ष्मी आणि श्रीनिवाससमोर आजी भावनाला अवलक्षणे म्हणते, नको नको ते बोलत असते. एवढंच काय, ती दाखवूनही देते की तुमची मुलगी स्वयंपाक बाहेर करते. तिला घरामध्ये कशालाही हात लावायची परवानगी नाही आणि ती सारखी अवलक्षणे करत असते. लक्ष्मी आजीला सांगण्याचा खूप प्रयत्न करते, तुमची नात सिंचना ही आमच्या घरी पळून आली, पण आम्ही अशी नाही वागणूक दिली. पण ती गाडी पाटलीची नात म्हणून आजी अजूनच तोरा मिरवते आणि लक्ष्मीला म्हणते, तुमची हिंमत आहे का तिला काही करायची? आजी आता एवढी बोलत असते. सिद्धू मोठ्याने ओरडतो, बास आजी, खूप झालंय तुझं. हे विसरू नको, ते माझे सासू सासरे, तुला त्यांना बोलायचा काही अधिकार नाही. आदिराज म्हणतो, आजी हे विसरू नको, जशी त्यांची मुलगी आपल्या घरात सून म्हणून आली आहे, तशीच आपली मुलगी त्यांच्या घरात सून आहे. पण आजी काय ऐकत नाही आणि बोलायला लागते. आता रेणुका आजीला शांत बसवते. लक्ष्मीला म्हणते, तुम्हाला काय बोलायचे? तेव्हा श्रीनिवास म्हणतो, सिंचना तू आमच्या घरात आली, असं तुला वाटलं असेल ना, मी तुझ्या वडिलांची जागा घेतली, तुला कधीही दुखवलं नाही, तर माझ्याशी फक्त 2 शब्द बोल. आता सिंचना श्रीनिवाससोबत जाते, पण आजीची मात्र खूप तडफड चालू असते. इकडे नेहमीप्रमाणे संतोष हरीशला भरवत असतो. त्याच्या तोंडात सिगरेट असतो, पण हरीशला फोन येतो. तो म्हणतो, सिद्धूचा फोन? तो संतोषला म्हणतो, दादा मला सिद्धूचा फोन आला आहे. संतोष म्हणतो, तुला आणि सिद्धूचा का? तो म्हणतो, काय माहिती. तो म्हणतो, उचल. हरीश फोन उचलू म्हणतो, हा सिद्धू. सिद्धू म्हणतो, हरीश आत्ता ताबडतोब तात्काळ तू कुठे आहेस? हरीश विचारतो, का रे सिद्धू? सिद्धू म्हणतो, तुला ताई घरी यायला हवी आहे ना? हरीश म्हणतो, 1001%. तो म्हणतो, ठीक आहे, सिंचनाताई घरी येण्यासाठी मी जे सांगतो ना ते कर. हरीश तयार असतो, पण संतोषच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. तो मनात म्हणतो, ही सिंचना घरी आली ना, सगळ्या प्लॅनवर पाणी फिरणार. मग काय, हा हरीश कायम तिच्यामागे शेपूट हलवत फिरणार. नाही, काहीतरी करायलाच पाहिजे. श्रीनिवास सिंचनाला म्हणतो, बाळा तू माझं नीट ऐक. हे बघ, तुझं हरीशसोबत लग्न झालं, तुमच्या दोघांचा संसार आहे, एकमेकावर प्रेम आहे. मध्यंतरी हरीश भटकला, पण त्याला माफ करून टाक. तू तर हरीशला चांगली ओळखते, तो चांगला मुलगा आहे. आता श्रीनिवास छान समजावत असतो आणि सिंचनाला ते पटतंही. ते आता सगळ्यांमध्ये जाते. रेणुका विचारते, सिंचू काय झालं? तू काय ठरवलं? तुझा काय निर्णय आहे? सिंचना म्हणते, आई मी ठरवलं आहे, मी त्या घरामध्ये परत कधीच जाणार नाही. हे ऐकल्यानंतर आजीला खूप आनंद होतो. ती अगदी तोऱ्यात पदर घेते, पण तिला माहीत नसतं की सिंचना पुढे काय बोलणार. हे ऐकण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.